आणि अभिनेते मनोज जोशी सुद्धा आपल्या सोबत आहेत। मनोजजी, आपल्या काय आठवणी आहेत विनोद खन्ना यांच्या सोबतच्या? माझ्या आठवणी तशा नाही आहेत, कारण मला त्याच्याबरोबर काम करण्याची कधीच संधी मिळाली नाही, पण माझे फेवरेट ऍक्टर होते. हे वॉज एक कमालीचा व्हॉइस त्यांचा, मोस्ट हँडसम म्हणून ते खूप आवडायचे. अगदी लहानपणापासून त्यांना बघत आलो होतो. द वे ही वॉज स्पीकिंग, म्हणजे ते मेरा गाव मेरा देश असो किंवा परवरिश असो, अगदी अख्ख्या चित्रपटाची हॅलो 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 ते 2-3 वेळा आम्ही चित्रपट ते बघायचो जस्ट बिकॉज ऑफ हिम. अमर अकबर अँथनी ऍक्च्युअली त्यांच्यासाठी मी कितीतरी वेळा पाहिला. सो इवन ती हेराफेरी असो, जुनी फिल्म, रेशमा और शेरा, गावी पाहिला होता. त्याच्यानंतर मला त्यांच्याबरोबर दोनदा तीनदा भेटण्याचा प्रसंग आला, पण दोनदा प्रचारासंदर्भात आला. पण ही वॉज अ लव्हली पर्सन, म्हणजे अगदी केअरिंग, इतका माणूस, आणि सांसदही झाले होते ते त्यावेळेला 3-4 वेळा. आपल्या वैयक्तिक आयुष्यावरती किंवा आपल्या पूर्ण जीवनावरती विनोद खन्ना यांचा काही प्रभाव पडलेला आहे का? मला त्यांची जी स्टाईल होती रादर कॅरी करण्याची, एक ऍक्टर म्हणून कुठलाही रोल असेल, जो एक अँग्री यंग मॅन, तो जास्त मला प्रभावी वाटला इव्हन इनिशियल फिल्म मध्ये. आणि खूप काही प्रत्येक ऍक्टर कडून काही ना काहीतरी तुम्ही घेता, उचलता, तर यांच्याकडून स्वतःला प्रेझेंट कसं करावं हे मी रादर शिकलो. रादर मी त्यांना ते बोलूनही दाखवलं होतं. आणि मस्त माणूस एक हरवलाय आम्ही, एक मस्त ऍक्टर आमच्यातून निघून गेलाय. मी त्यांना माझ्या हृदयपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांना या भयंकर आजारातून, शरीरातून मुक्ती दिली, पण त्यांना मोक्ष द्यावा. ईश्वराला प्रार्थना करतो मी माझ्यातर्फे आणि सिने टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन तर्फे ही त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ते कायमच स्मरणात राहतील. मनोजजी, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.